हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आज आपण ही जी शेल पॅटर्न तोरणपट्टी बनवली आहे त्याच्यावर झालर डिझाईन कशी करणार आहोत त्याचे स्टेप्स आपण बघणार आहोत. ही तोरणपट्टी कशी केली आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर आपण ह्याला आता झालर डिझाईन कशी करायची त्याचे स्टेप्स बघूया. सो फ्रेंड्स, डिझाईन सुरू करताना पहिला जो आपला पट्टीचा खांब आहे डबल क्रोशे आहे त्याच्यावर मी कलर जॉईन करून गेलेलं आहे. कलर कॉम्बिनेशन टोटली तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी ह्याच्यामध्ये 3 कलरनीही झालर तोरण बनवणार आहे. मी हा पिंक कलर, ऑरेंज कलर आणि ब्लू कलर ह्या कॉम्बिनेशनमध्ये हे तोरण बनवते. तर मी आधी हा कलर जॉईन करून घेतला. फर्स्ट आपला डबल क्रोशे आहे तिकडे, त्याच्यानंतर 1 2 3 चेनचा आपला एक डबल क्रोशे, त्यानंतर त्याच चेनमध्ये सेम चेनमध्ये अजून एक डबल क्रोशे. हे आपल्याला असं एक ट्रँगल तयार करायचं आहे. त्याच्यानंतर 1 2 3 4 वेळेला सुईवर आपल्याला लूप्स घ्यायचे आहेत आणि 1 2 3 4 5 6 चेन स्किप करायचे आहेत आणि 7व्या चेनमध्ये आपण जितके इथे लूप्स घेतले आहेत तेवढे प्रत्येक ह्याच्यातनं लूप काढत आपण एक मोठा डबल क्रोशे तयार करणार आहोत. 2 3 4 आणि 5. आता हा फ्राय क्रोशे तयार झाल्यावर आपल्याला एक 4 ते 5 लूपचा एक पफ तयार करायचा आहे. त्यामुळे आपल्याला सुईवर धागा घ्यायचा. 2 3 4 वेळेला आपण सुईवर धागा घेतला आहे. सुईवर लूप घेऊन पूर्ण 4 लूप्समधनं सुई बाहेर काढून एक चेननी असं आपल्याला पफ तयार करायचं आहे. पफ केल्यानंतर पुन्हा 1 2 3 4 वेळेला सुईवर धागा घेतला की पुन्हा त्याच चेनमध्ये आपल्याला एक 5 CR करायचं आहे. म्हणजे 5 वेळेला आपल्याला सुई लूपमधनं बाहेर काढायची. 2 3 4 आणि 5 क्रोशे. जसं आपण डबल क्रोशे, ट्रिपल क्रोशे बोलतो तसं 5 क्रोशे म्हणजे 5 वेळेला आपण सुई लूपमधनं बाहेर काढली. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला एक 4 लूपचा पफ तयार करायचा. अशा पद्धतीने पुन्हा 1 2 3 4 वेळेला सुईवर धागा घ्यायचा. इकडे 5 क्रोशे तयार करायचा. 2 3 4 5. पुन्हा एक पफ तयार करायचा. असं आपल्याला एकाच चेनमध्ये 5 वेळेला हे पफ तयार करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने या एकाच चेनमध्ये आपल्याला 5 वेळेला ही डिझाईन करून घेऊया आपण. सो फ्रेंड्स, 5 वेळेला आपण हे पफ आणि 5 क्रोशे करत ही आपण एक डिझाईन तयार केली आहे. त्याच्यानंतर एक चेन घ्यायची. त्यानंतर 1 2 3 4 5 6 चेन स्किप करायच्या. 1 2 3 4 5 6 आणि 7व्या चेनवर एक डबल क्रोशे घालून घ्यायचा. एक डबल क्रोशे, एक चेन आणि पुन्हा त्याच चेनमध्ये एक डबल क्रोशे म्हणजे पुन्हा एक व्ही तयार करायचा. असं जसं आपण इथे स्टार्टिंगला केला होता तसा एक व्ही तयार करायचा. त्याच्यानंतर पुन्हा एक चेन घ्यायची. त्यानंतर 1 2 3 4 राऊंड घ्यायच्या सुईवर. 1 2 3 4 5 6 चेन स्किप करायच्या आणि 7व्या चेनमध्ये 5 क्रोशे घालायचा. म्हणजे 1 2 3 4 आणि 5. पुन्हा आता आपल्याला ही सेम अशीच डिझाईन तयार करायची. 5 क्रोशे झाल्यानंतर एक पफ. 2 3 4 पूर्ण सुई पफमधनं बाहेर काढायची आणि एक चेननी जॉईन करायची. पुन्हा 1 2 3
चार वेळेला सुईवर धागा घ्यायचा. सेम चेनमध्ये 5 क्रोशे 1 2 3 4 आणि 5. 5ही लूपमधनं सुई बाहेर काढून असा हा मोठा 5 CR करायचा. त्यानंतर पुन्हा एक पफ डिझाईन 2 3 4. पूर्ण सुई पफमधनं बाहेर काढून जॉईंट करून घ्यायचं. असं पुन्हा आपल्याला या एकाच चेनमध्ये 5 वेळेला ही अशी एक पाकळी तयार करून घ्यायची. सिमिलरली पुढे पुन्हा 6 चेन स्किप करत हा व्ही करायचा. पुन्हा 6 चेन स्किप करत ही एक पाकळी करायची. असं पूर्ण आपल्याला जेवढी आपली पट्टी आहे तेवढी ही पूर्ण डिझाईन, ही सेम डिझाईन पूर्ण लाईन कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स 5 क्रोशे प्लस 5 पफ आणि मध्ये डबल क्रोशेचा व्ही असं करत आपण ही डिझाईन पूर्ण पट्टी जेवढी आहे तेवढी कंप्लीट केलेली आहे. तो बघू शकता त्याचा लुक असा दिसतो. आता आपल्याला नेक्स्ट कलर जॉईंट करायचा आहे. आपल्याला प्रत्येक वेळेला ही अशीच डिझाईन करायची आहे. त्याच्या आधी आपल्याला एक बेस लाईन करायची आहे. बेस लाईन करताना आपण जिथे एंड केली डिझाईन तिकडनं सुरू करायची आणि ही डिझाईन बनवताना आपण जिकडनं स्टार्ट केलं तिकडनं, म्हणजे ही डिझाईन फ्रंट साईड त्याची परफेक्ट येणार. तर आता आपण आधी जिथे आपली पट्टी एंड होते तिकडे बॅकसाईडला आपण कलर जॉईंट करून घेऊया. सो फ्रेंड्स सेकंड कलरची बेस लाईन करण्यासाठी जिथे आपण पट्टी एंड केली आहे तिकडनं बॅकसाईडला 2 पफ सोडल्यानंतर आपण हा कलर जॉईंट करून घेतला आहे. इकडनं आपण सेकंड कलरचा बेस लाईन तयार करणार. त्याच्यानंतर पहिली 3 चेन घ्यायच्या. त्यानंतर हा एक पफ सोडून पुढे सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचं. त्याच्यानंतर 6 चेन्स करायच्या. 1 2 3 4 5 6. 6 चेन्स केल्यावर हा जो पहिला व्ही येतो तिथे आपल्याला ट्रिपल क्रोशेचा व्ही करायचा आहे. त्याच्यामुळे सुईवर 2दा धागा घ्यायचा आणि या व्हीमध्ये पहिली एक ट्रिपल क्रोशे करून घ्यायचा. एक चेन, पुन्हा सुईवर 2दा धागा घेऊन त्याच चेनमध्ये दुसरा ट्रिपल क्रोशे. अशा पद्धतीने हा व्ही तयार करायचा. मग जिथे आपल्याला हा व्ही करणार तिथे आपल्याला नेक्स्ट कलरचा अशी डिझाईन करता येणार. जिथे 3 चेनचा लूप येणार त्याच्यावर पुढच्या डिझाईनसाठी व्ही तयार करणार आपण. आता पुन्हा पुढे जिथे आपण ट्रिपल क्रोशाचा व्ही करणार त्याच्या दोन्ही साईडला 6 चेन्स येणार. आता पहिली 6 चेन झाली. आता ही 6 चेन 3 4 5 6 चेन्स केल्यावर 2 पफ स्किप करायचे, सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचा. 3 चेन करायचा, एक पफ स्किप करायचा, सिंगल क्रोशेनी जॉईंट करून घ्यायचा. अशीच पॅटर्न आपल्याला पूर्ण ही पट्टी कंप्लीट करायची. 6 चेन्स 2 3 4 5 6. त्याच्यानंतर सुईवर 2 धागे घ्यायचे आणि या व्हीमध्ये एक ट्रिपल क्रोशे व्ही करून घ्यायचा. 3दा लूपमधनं काढलं, एक चेन, पुन्हा ट्रिपल क्रोशे, पुन्हा 6 चेन्स 5 6 चेन्स केल्यावर 2 पफनी सिंगल क्रोशे, 3 चेन, एक पफ सोडून सिंगल क्रोशे, पुन्हा पुढे 6 चेन्स घ्यायच्या, पुढच्या व्हीवर ट्रिपल क्रोशे व्ही करायचा. हीच बेस पॅटर्न पूर्ण आपली जेवढी पट्टी आहे तेवढी आपण करून घेऊया. सो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता 6 चेन 3 चेन 6 चेन ट्रिपल क्रोशाचा व्ही असं आपण ही पूर्ण पट्टी करून घेतली आहे. आणि आता आपण फ्रंट साईडला येणार, म्हणजे आपली डिझाईन बरोबर फ्रंट साईडला येणार. लास्टला इथे 3 चेन केल्यानंतर आपण सिंगल क्रोशाने जॉईंट केलेलं आहे. सो फ्रेंड्स लास्टला आल्यानंतर डिझाईन टर्न करायची, म्हणजे फ्रंट साईड घ्यायची. सिंगल क्रोशाने आपल्याला या 3 चेनच्या गॅपमध्ये यायचं आहे. 1 2 3 4 चेन करायच्या, पुन्हा त्याच गॅपमध्ये एक डबल क्रोशे करायचा, म्हणजे व्ही पॅटर्न तयार करायचा. त्याच्यानंतर एक चेन घ्यायची आणि 1 2 3 4 वेळेला सुईवर हुक घेऊन
आपण हा जो ट्रिपल क्रोशाचा व्ही बनवला आहे त्याच्यामध्ये 5 वेळेला या हुकमधनं सुई काढून घ्यायची, म्हणजे 5 क्रोशे बनवायचा. आता आपल्याला पुन्हा ही डिझाईन या कलरने बनवायची. 5 क्रोशे बनवून झाला की आता आपल्याला एक 4 ते 5 लूप सुईवर घेऊन एक पफ तयार करायचा आहे. पूर्ण सुई पफमधनं काढून एक चेननी बंद करायचे. पुन्हा 1 2 3 4 4 वेळेला लूप घेऊन त्याच व्हीमध्ये 5 क्रोशे करायचा, एक पफ करायचा, 2 3 4 4 वेळेला लूप सुईवर घ्यायचे, पूर्ण लूपमधनं सुई काढून चैननी पॅक करायचं. पुन्हा सेम 4 वेळेला सुईवर धागा घेऊन 5 क्रोशे तयार करायचा, एक पफ तयार करायचा. असं आपल्याला टोटल 5 वेळेला करायचं. जसं आपण ही डिझाईन बनवली आहे तसंच इथे या व्हीवर आपल्याला 5 वेळेला पिंक कलरने डिझाईन बनवायची आहे. आणि जेवढी आपण आपली पट्टी केली आहे त्याच पॅटर्नमध्ये आपल्याला ही कंटिन्यू करत जायचं आहे. तर हे आधी 5 वेळेला मी तुम्हाला करून दाखवते. सो फ्रेंड्स, 5 वेळेला 5 क्रोशे आणि हे 5 पफ आपण तयार केले. त्याच्यानंतर एक चैन घ्यायची आणि पुढची जी 3 चैनची गॅप आहे त्याच्यावर डबल क्रोशाचा व्ही तयार करायचा. एक डबल क्रोशे, एक चैन, एक डबल क्रोशे, असे पॅटर्न. जसं आता आपण इथे बनवलं होतं तशीच आपली डिझाईन ही या पिंक कलर जी आता मी घेतला आहे किंवा तुम्ही जो पण कलर घेणार ती आपली बेस लाईनवर कंप्लीट करायची. तर आपण आता ही पूर्णपणे ही डिझाईन प्रत्येक ट्रिपल क्रोशाच्या व्हीवर ही 5 क्रोशाची डिझाईन आणि 3 चैनची जी गॅप आहे त्याच्यावर डबल क्रोशाचा व्ही येणं, अशी आपण हा पूर्ण पट्टी आपली कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, डिझाईनचा आपला सेकंड रो कंप्लीट झालेला आहे. आता सेकंड रो झाल्यानंतर आपल्याला त्याला झालर डिझाईनसाठी 2 ब्रेकअपमध्ये द्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला असा ब्रेकअप करायचा आहे. फर्स्ट लाईन आपली ऑड नंबरमध्ये असणार आहे. माझे हे टोटल फर्स्ट लाईनचे 11 डिझाईन झाले आहेत. सेकंड लाईन 10 डिझाईन झाले. प्रत्येक लाईनला एक एक डिझाईन कमी होणार. 10 डिझाईन झाल्यानंतर मी त्याला 2 पार्टमध्ये डिवाईड केलेले आहे. 5 4 3 2 1. जे मी कलर घेतले ते मी अल्टरनेट यूज केलेले आहेत. पॅटर्न सेम आहे. फर्स्ट एक बेस लाईन, एक डिझाईनची लाईन, असाच एक त्रिकोण आपल्याला आता या साईडला बनवायचा आहे, म्हणजे आपलं हे तोरण कंप्लीट होईल. सो फ्रेंड्स, आता आपल्याला या साईडला त्रिकोण बनवायचा आहे. त्यासाठी हा पिंक कलर झाल्यानंतर जशी मी इथे ऑरेंज कलर घेतलेला आहे तसा आपल्याला ऑरेंज कलर बॅकसाईडला जॉईन करायचं आहे. म्हणजे आता समजा ही आपली स्टार्टिंग लाईन आहे जी एंड होणार त्याच्या बॅकसाईडला, म्हणजे तोरणाला टर्न करायचं आणि इथे बॅकसाईडला प्रत्येक बेस लाईन जॉईन करताना डिझाईनच्या 2 पफ सोडून मधल्या गॅपमध्ये कलर जॉईन करून घ्यायचं. त्याच्यानंतर 3 चैन, त्याच्यानंतर पुढचा जो पफ आहे त्याच्यामधल्या गॅपमध्ये सिंगल क्रोशेनी जॉईंट करायचं. नंतर 6 चैन, 3 4 5 6 चैन घेतल्या की 1 2 वेळेला सुईवर धागा घ्यायचा आणि हा जो आपण डबल क्रोशेंचा व्ही केला आहे त्याच्यावर एक ट्रिपल क्रोशे करायचा. त्याच्यानंतर 1 चैन आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये ट्रिपल क्रोशे, ज्याच्यावर आपल्याला पुढची डिझाईन तयार करायची. ही अशी आपली बेस लाईन असणार आहे. पुन्हा 6 चैन्स, ट्रिपल क्रोशांच्या आधी आणि नंतर 6 चैन्स, 1 2 3 4 5 6 चैन्स घेतले. डिझाईनचे 2 पफ सोडायचे, सिंगल क्रोशानी जॉईन करायचं. 3 चैन, एक पफ सोडून सिंगल क्रोशानी जॉईंट करायचं. अशा पद्धतीने ही आपल्याला पूर्ण ही आपली बेस लाईन कंप्लीट करून घेऊया. आता आपले 1 2 3 4 5 डिझाईन झाले. त्याच्यावर आपल्याला 4 डिझाईन करायचे आहेत. म्हणजे हे जे आपण ट्रिपल क्रोशे घेणार हे 4 वेळेला येणार, म्हणजे 1 2 3 4 वेळेला येणार. तर आपण ही पूर्ण बेस लाईन कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, आपण ही बेस लाईन तयार केली आहे. 1 2 3 4 ट्रिपल क्रोशे आले, ज्याच्यावर आपल्याला आता डिझाईन बनवायची. लास्टला 3 चैनचा गॅपनी आपण इथे ही डिझाईन संपवली आहे.
आता आपण टर्न करणार तेव्हा आपली फ्रंट साईड येणार, म्हणजे आपली डिझाईन सुरू होणार. या 3 चेनच्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच करायची. 1 2 3. हा आपला एक डबल क्रोशे झाला. एक चेन, पुन्हा त्याच गॅपमध्ये एक डबल क्रोशे. त्याच्यानंतर एक चेन घ्यायची. 1 2 3 4. 4 वेळेला सुईवर धागा घ्यायचा आणि आता हा जो ट्रिपल क्रोशे केला तिथे आपल्याला डिझाईन सुरू करायचं, म्हणजे एक 5 क्रोशे बनवायचा. जितक्या वेळेला आपण धागा घेतला आहे तितक्या वेळेला सुई काढून आपल्याला एक मोठा 5 क्रोशे बनवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सेम आपल्याला 4 वेळेला सुईवर धागा घेऊन एक पफ तयार करायचा. त्याच्यानंतर पुन्हा 1 2 3 4. 4 वेळेला धागा घेऊन 2-2 लूपमधनं सुई काढून एक मोठा 5 क्रोशे तयार करायचा. असं आपल्याला 5 वेळेला करत आपल्याला ही डिझाईनची लाईन कंप्लीट करून घ्यायची. मग हे 4 वेळेला झाल्यानंतर पुढे पुन्हा ऑपोजिट साईडनी आपण दुसरा कलर जॉईंट करून त्याची आधी बेस लाईन तयार करून घ्यायची. फ्रंट साईडनी डिझाईन करायची. मग 4 3 2 1 अशाच पॅटर्नमध्ये हा आपण एक दुसरा जो त्रिकोण आहे तो कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, आपली डिझाईनचे लेयर्स कंप्लीट करत आपण ही तोरणाची दोन्ही झालर कंप्लीट केलेली आहे आणि आपली ही डिझाईन पूर्णपणे अशी दिसून येते. आपलं हे अशा प्रकारे तोरण कंप्लीट झालेलं आहे आणि मी त्याला डेकोरेशनसाठी असे पॉम्पॉम्स लावलेले आहेत. तुम्ही त्याला लटकन्स लावू शकता, मण्यांनी डेकोरेट करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला डेकोरेशन देऊ शकता. तर तुम्हाला ही तोरणाची डिझाईन, नवीन झालर डिझाईन कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.